आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या प्रत्येक कोकणी माणसाकडे जेव्हा मासे नसतात, जेव्हा आपल्याला थोडंसं लाईट जेवायचं असतं, तर तेव्हा आपण काय जेवतो? तर ती म्हणजे आपली कुळथाची पिठी. आणि मित्रांनो, ही जी कुळथाची पिठी आहे, तर ती आपण जेव्हा आपण शेतामध्येच असतो, आपण बागांमध्ये जेव्हा काम करत असतो, तर तेव्हा आपल्याला एखादी अशी झटपट अशी बनणारी रेसिपी हवी असते, जिला वेळ कमी लागेल. तर ही जी आपली कुळथाची पिठी आहे, तर ती अगदी कुळीत भाजण्यापासून ते पाकडण्यापासून, तर ही संपूर्ण जी कुळथाची प्रोसिजर आहे आणि या कुळथाचं पीठ बनवण्यापासून तर ते अगदी कुळथाची पिठी बनवण्यापर्यंत असा आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत. म्हणजे किती भारी असा व्हिडिओ होणार आहे तुम्हाला आता कळलंच असेल. तर म्हणून सांगतो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, कुळथाची पिठी बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कुळीत घ्यावे लागतात. तर याच्यामध्ये असे टोके वगैरे असे कुठले नाही पाहिजेत. तर ते असेल तर तुम्हाला साफ करावे लागतील एकदम प्रॉपर. तर हे साफ करून घेतलेले होते. आता मी तुम्हाला हाताने दाखवतोच आहे. आणि हे जे कुळीत आहेत, तर ह्या टोपामध्ये आपण 3 किलो कुळीत घेतले. तर म्हणजे आपण 3 किलो कुळथाची रेसिपी बघणार आहोत, म्हणजे कसे याची प्रोसिजर करायची आहे ते. तर चला आता पुढे बघूया. आता कुळीत आपण साफ करून घेऊन ते आता हे जे कुळीत आहेत, तर ते आपण एका टोपामध्ये भाजत घातलेत. तर ते आपल्याला एकदम लालसर होईपर्यंत भाजायचे आहेत. तर आता आपण भाजताना पुढे दाखवूया तुम्हाला. तर मित्रांनो, आता हे आता ढवळतोय आपण. आता ढवळताना आहे ना, हे जे खाली लागायला द्यायचे नाही तर मग असं काळा एकदमच काळा होणार ते. तर मित्रांनो, आता मी ढवळतोय खाली, चुलीवर ढवळतोय ना, सगळा धूर सगळा डोळ्यामध्ये जातोय. म्हणजे बघा ना, या आपल्याकडच्या गावाकडच्या सर्व बायका ज्या आहेत ना, त्या जेवण संपूर्ण चुलीवर बनवत असतात. पण त्या चुलीवर कसं बनवत असेल जेवण, म्हणजे त्यांना किती त्रास होत असेल बघा. हा धूर सगळा डोळ्यात जातो पूर्ण, म्हणजे सलाम आहे त्यांना. बघा ना तुम्ही, एकदम म्हणजे धूर सर्व डोळ्यात जात असतो आणि तरी पण ते जेवण बनवत असतात. आता तुम्हाला दाखवतो मी. आता हे ढवळून होईल ना, तसं मग पुढची प्रोसिजर बघूया आपण. आता हे ना आपल्याला असं लालसर होईपर्यंत असं ढवळायचं आहे. आता मी ढवळतो, जास्त तुमचा वेळ घेत नाही. तर मस्त चुलीवर असं मस्तपैकी मी हे करतोय. मित्रांनो, आता बघा इथे थोडे ना लालसर आता हे होत आले. आता अजून किती वेळ हे करायचं आहे? आता अजून 10 मिनिटं आपल्याला हे करायचे आहे, भाजून घ्यायचे आहे. तर तेव्हा त्याचं पूर्ण लाल होईल. आता आपण 10 मिनिटं अजून ढवळूया आणि मग तुम्हाला मी दाखवतो. जोरात ढवळ. तर मित्रांनो, आता हे बघा, आता मगापेक्षा कलर आहे ना, तुम्हाला आता फरक जाणवत असेल. आता थोडेफार आहे ना अजून लाल झालेले आहेत. तर मित्रांनो, आता आहे ना आपण आता उतरवून घेतलेलं आहे आता व्यवस्थित फडक्याने, कारण चुलीवर आपण लापवलं होतं ना आपलं पातेलं. तर ते आता आपण या स्वच्छ टप मध्ये आहे ना हे करून घेतोय, उतरवून घेतोय. तर आई मला सांग, आपण किती वेळ हे केलंय? 21 मिनिटं लागले. तर आता आपण 21 मिनिटं बरोबर ढवळायला लागलेले आहेत. आणि आता बघा कलर बघा तुम्ही. हात लावून दाखवत नाही मी, नाही तर माझा हात आहे ना भाजेल, गरम आहे एकदम. आणि बघा, हा आधीचा आहे आणि आत्ताचा आणि आधीचा फरक बघा. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे पूर्ण लाल आहे आणि हे बघा थोडस व्हाईट आहे. मित्रांनो, आता इथे तुम्ही बघत असाल ना, आता किती व्यवस्थित लालसर झालेत बघा. आणि मगासच्या आणि याच्यात फरक किती आहे तो. अरे ते आपण व्यवस्थित टप मध्ये काढून ठेवलेत. आणि याच्या पुढची जी संपूर्ण प्रोसिजर आहे ना, आणि ते पिठी बनवेपर्यंत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. मित्रांनो, आता ह्या टप्पामध्ये सगळे होते ना कुळीत, तर ते आपण आहे ना गरम होते. तर त्यांना आता थंड करण्यासाठी ना आपण एका स्वच्छ कापडावर आहे ना असे ओतून ठेवलेत. आता हे थोडा वेळ, आता 2-3 तासात एकदम थंड होतील व्यवस्थित. आणि मग आपण याच्यावर पुढची प्रोसिजर करूया. तर मित्रांनो, आता आहे ना हे जे तुम्ही बघताय ना, हे जे कुळीत आहेत तर ते पूर्ण भाजलेले आहेत. आणि आपण मगाशी बघितलं की ते पूर्ण गरम होते आणि आपण लालसर असे भाजून घेतले. तर आता बघा प्रॉपर एकदम तुम्हाला दिसत असेल. आणि आता आपल्याला हे जात्यावर आहे ना आता पूर्ण भरडून घ्यायचे आहेत आणि त्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर आता हे बघा, इथे आपण जातं घेतलेलं आहे आणि आता याची सालं आता वेळानं व्यवस्थित आता निघणार आहे. तर ते आपण भरडूया आणि मग तुम्हाला दाखवूया.
तर मित्रांनो, आता मगाशी तुम्ही बघितलात ना, आपण मगाशी जी प्रोसिजर केली तर ती ढवळण्याची प्रोसिजर होती. तर ते आपण चुलीवर नीट गरम केले आणि ते असे लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतले आणि ते आपण या टपमध्ये ओतलेत. पण आत्ता आपल्याला त्याच्यानंतर काय करायचे आहे, आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहेत, आपल्याला भरडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सुपलीमध्ये टाकून त्याची साल आहे तर ती याच्यामधून वेगळी करायची आहेत. ओके, तर आता आपल्याला हे जात आहे आपल्याकडे. तर हे जे जात आहे ना, तर ते माझ्या आजीच्या काळातलं जात आहे, म्हणजे एक जवळपास 45 ते 50 वर्षापूर्वीचं जाळ आहे. तर तुम्ही तुमच्या गावी कधी गेलात तर तुम्हाला असं जातं बघायला मिळेल. आणि तुम्ही जेव्हा गावी जाता ना, तर असं ट्राय करून बघा तुम्ही. अशा गोष्टी, युनिक गोष्टी असतात या गावाकडे आपल्या. तर हे आता माझ्या घरीच आहे जातं. तर हे बघा, हे असं हळूहळू घ्यायचं. ह्या टपमधले आता लालसर झालेले कुळीत आहेत ना, तर मी आता याच्यामध्ये काढून घेतो आणि आता हळूहळू आपण करायचं, दाखवतो तुम्हाला. आता हे असं आपल्याला फिरवायचं गोल गोल. ओके, आणि हे जसं जसं होईल ना तसं आता रनिंगमध्ये तसं टाकायचं आपल्याला. बघा, असंही रनिंगमध्ये टाकायचं आहे. पूर्वी काय असे चक्की वगैरे काय अशी नव्हती ना, मग सगळ्या बायका ह्याच्यावरच करायच्या आणि ओव्या वगैरे ह्याच्यावर म्हणायच्या. आता मी काय ओव्या बिव्या म्हणून दाखवणार नाही तुम्हाला, आता ओव्या बिव्या म्हणायला सांगाल मला. तर आता हे मी पूर्ण हे करून घेतो, दळून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला. तर मित्रांनो, आता आहे ना, आपण इथे हे सर्व साहित्य घेतलं. आता हे सर्व साहित्य काय आहे आणि आता आपण आजीकडे जाऊया. आपण तुझं आधी नाव सांग. सुवासिनी जेवण पाटकर. आणि तू आता काय दाखवणार आपल्याला? कुटाची पिठी. हा, आणि आता हे काय करतोय आपण इथे? 3 किलो भाजून घेतलेले आहेत. हा, ते भाजून घेऊन जात्यावर दळले. हा, दळले आणि आता त्यात हे फापडणार हा, ती, म्हणजे वरची टरपलं निघून जाणार. हा, वरची टरपलं निघून गेली आणि मग नंतर आम्हाला काय 3 किलो दळता येत नाही, हा. कारण वयामानाप्रमाणे हे आपल्याला जातं ओढता येत नाही, हा, जड लागतं. हा. म्हणून ती घरघंटीमध्ये टाकणार. हा. हां, आता हे त्यात धने 100 ग्राम, धणे किती घेतले आपण? 100 ग्राम हा, अजून काय घेतलं? आणि बडीशेप 50 ग्राम, हा, मिरी 20 ग्राम हा, असं घेतलं आहे. बरोबर. ते आता भाजणार. हा, याच्या कढईमध्ये. हा, कढईमध्ये भाजणार. हा, भाजलं की त्याला वास खमंग येतो. हा. हां, आणि नंतर त्यात मिक्स करणार. कशामध्ये? त्या फापडलं ना हा, डाळ, हा. त्यात. हा, बरोबर. चालेल, ठीक आहे. चल मग कर आता. हां, आता आपल्याला फुल गॅसवर करायचं आहे ना. हो, हे फुल गॅसवर केला. गॅस बारीक घ्यायचा. आणि मित्रांनो, आता हे जे प्रमाण तुम्ही बघितलात ना, तर ते 3 किलो कुळीसाठी आहे. पण तुम्ही जर 3 किलो कुळीत करसाल तर तुम्हाला एवढं प्रमाण वापरावं लागेल. आता आपल्याकडे आपण धणे भाजतोय आणि इकडे आता ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आपल्या भाजून झाल्या आणि आपण याच्यात मिक्स केल्या आहेत. आता याला वास आहे एकदम खमंग असा वास येतोय. तर आता हे आपण ढवळून घेऊया व्यवस्थित आणि भाजून घेऊया. तुम्ही बघताय ना, तर हे काल आपण जे जात्यावर भरडून घेतलं, तर ते भरडून घेतल्यावर बघा असे झाले, एकदा साली याच्या निघून गेल्या आणि आता आपल्या साली आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत. तर साली हे करण्यासाठी आपण असं सुपामध्ये आसडून घेणार. हे बघा, साली दिसतंय तुम्हाला उडलेल्या. हे बघा, अशा ज्या साली आहेत ना त्या उडणार. आता आजी आता हे करते, आसडून घेते. तर आपण बघूया, चला. आता हे किती वेळ असं करायचं? आता किती वेळ असं करायचं? किती आता ही संपे पडयो. आता ही आपली 3 किलो एवढी कुळीत पीठ आहे, कुळीत आहे, ते संपेपर्यंत हे करायचं आपल्याला. हो, पापडा. चालेल, ठीक आहे. तर हे बघा, ही अशी चालं होती नाही बघा, ही याची चालं आहे ना ती अशी उडाली बाहेर आसडल्यामुळे. तर ही पण याच्यातली एक महत्वाची प्रोसिजर आहे. त्याच्यामुळे कसं माहिती आहे, याच्यामध्ये एकदम साली एकदम क्लिअर कट होतात. हे बघा, दिसतं तुम्हाला? हे बघा, आता ही याची डाळ अशी वेगळी झाली. आता पुढे बघूया आपण, चला.
सांग की आता ह्याच्यानंतर आपल्याला काय पुढची प्रोसिजर करायची आहे? आता यात आसडलं होत ना, हा. पापडलेत, हा, त्याच्यात ते आपण भाजलेत ना धने आणि हा. ते मिक्स करायचे. ह्याच्यामध्ये हा, याच्यामध्ये मिक्स करायचे आणि मग आणि नंतर आपण घरघंटीत टाकायची. हा. सगळं एकत्र काय मग करून आपली फायनल कुळीताची पिठी आहे, तर पिठी ती तयार झाली. हा चालेल, ठीक आहे, चल करूया. हा, चल आता हे पिठी आपण तयार करूया. चल. तर मित्रांनो, आता आई आहे ना, संपूर्ण जी चक्की आहे ती साफ करून घेते आहे. तर आई मला सांगी चक्की साफ का करायची? आणि त्याच्यात गव्हाचं पीठ वगैरे असतं ना, ते मिक्स होऊ शकतं. हा, म्हणजे त्याला वास मारतो नंतर गव्हाच्या वगैरे पिठाला. हे काय साफ करायचं. ओरिजिनल कुळदाचंच पीठ आलं पाहिजे ना, हा, तरच ते- त्याची त्याच्यासाठी टेस्ट आपण हे शिल्लक अशी साफ राहते. करून घेतो. तर मित्रांनो, अशी आहे ना संपूर्ण चक्की आपल्याला साफ करायची आहे, कारण नंतर आहे ना मध्ये मिक्स होतं, नंतर ते गव्हाच्या पिठाला पण कुळदाच्या पिठीचा ना वास येतो. हा, तर आता आपण चक्की साफ करूया आणि मग आपण ते मिक्स करून मग आपण याच्यात टाकूया. चला. तर मित्रांनो, आता चक्कीला आहे ना आपलं एक ओरिजिनल कंटेनर असतो, तो न लावता ना आपण डायरेक्ट आपला जो मेन डबा आहे ना, तर तोच आपण लावलेला आहे. याच्यामध्ये बघा, आता आई आता सेट करते आहे जाळीला व्यवस्थित, कारण त्या डब्या त्या आता हा आहे ना ओरिजिनल कंटेनर आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आपण गव्हाचं वगैरे पीठ असतं ना, ते दळत असतो, तर ह्याला परत वास येईल ना, तर त्याच्यामुळे आपण तो दुसरा डबा आहे ना, तर तो लावला आपण ह्याला. त्याचा पुढे बघूया. आता जे धणे वगैरे मगाशी आपण भाजून घेते ना व्यवस्थित एकदम प्रॉपर, तर ते आता आपल्याला जी डाळ होती ना मगाशी जी आपण आसडून घेतली, तर त्याच्यामध्ये आपल्याला ही टाकायची. आता टाकून ह्याच्यात हो, धने पण टाक. हे बघा, आता हे व्यवस्थित याच्यात प्रॉपर एकदम मिक्स झाले. आता गोल गोल आपण ही घरघंटीमध्ये टाकलेली आहे बघा. आता हे आपल्या घरीच आहे घरघंटी, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आता बाहेर जावा, हे करा आणि मग ते घेऊन या दळून, असा काही विषय नाही. घरीच आमची आता घरचीच आहे. आता आपली घरचीच घरघंटी आहे. आता याच्यामध्ये आपण व्यवस्थित कंटेनरमध्ये वरती टाकलं आणि आता आपल्याला आपलं फायनल आउटपुट भेटेल. तर आता आपण चक्की चालू करूया. चला. तर मित्रांनो, आता चक्की पण चालू झालेली आहे. आता हे जसं दळून होईल तसं मी तुम्हाला फायनल जी आपली पिठी आहे, तर जी आपण मॉलमध्ये किंवा आपण दुकानामध्ये जी पिठी बघतो ना, तर ती आता आपल्याला तयार होणार आहे आपल्या घरघंटीमध्ये. आणि आपण ही तुम्हाला पारंपरिक घरगुती अशी रेसिपी तुम्हाला घरच्या घरी तुम्ही पीठ कसं बनवू शकता, तर ते मी तुम्हाला दाखवलं. आणि ह्याची आपण जी शेतामध्ये पिठी करतो, तर ती मी तुम्हाला बनवून देखील दाखवणार आहे. तर चला आता बघूया. तर मित्रांनो, आता हे बघा, ह्याची घरघंटीची ना बेल झालेली आहे आणि यातला पूर्ण कंटेनरमध्ये जी कुळीत होते ना, तर ते आता पूर्ण याचं पीठ झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो, पीठ आहे ना पूर्ण आता ओव्हरफ्लो झालं आहे डब्यामध्ये, आता खाली पडतंय ते. तर मी ना एकदम प्रॉपर काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो. चला. हे बघा, आता एवढं आता आपलं पीठ आपण डबा लावलेला ना आपण, तर आता हे पूर्ण आता पीठ आलंय. आता मी तुम्हाला ओतून आणि एकदम प्रॉपर दाखवतो. थांबा. ही आता पिठी आपण घरघंटीतली काढली, हा, दळून संपली, हा डबा भरला. आता ही किती किलो झाली पिठी? किती किलो? म्हणजे 3 किलो 3 किलो कुळदाची आता एवढी आपली पिठी एवढी झाली. पिठी डबा भरला. स्टार्ट. आता पिशव्या घ्यायच्या आणि भरायच्या आपल्याला किती पाहिजेत तेवढ्या आता हे आपण टपामध्ये आपण ओतून घेतोय. घेतोय. तर मित्रांनो, थंबनेलला आपल्याला एक फोटो काढायचा आणि त्याच्यासाठी मी आता याच्यात ओतून घेतोय हिच्याकडनं. तर त्याची आपण पाकिटं बनवायची आणि आता आपण शेतामध्ये वगैरे आपण यूज करू शकतो. आता एक आपण जेव्हा जातो ना झटपट, आता आपल्याला काय पाहिजे ते रेसिपी, तर आपण ही पाकिटात भरायची आणि मस्त आपण कुठून पिठी करून खाऊ शकतो. हे बघा, आता या चमच्याने आता ही काढून घेते. आता पूर्ण आता भरू दे, मग आपण करूया पुढे. आता दाखवतो पिठी तुम्हाला. तयार झाली. पीठ कसं करायचं ते तुम्हाला दाखवलं आहे. हा. आता तुम्हाला कुर्ताची पिठी हा. म्हणजे जेवणावर बरोबर. पटकन होणारं असं हा. रेसिपी आहे ही. बरोबर. हा. तर ती कशी करायची हा. ते तुम्हाला दाखवणार. हा. हा. साहित्य काय लागतं त्याला त्यासाठी? त्याच्यासाठी साहित्य लागणार हे आहे लसूण,
मिरची मिरची कांदा पिठी खोबरं हळद मीठ आणि हे कोकम हां 4 माणसांना पुण्यासारखी ही पिठी करणार आहोत. चालेल ठीक आहे. पहिल्यांदा काय करायचं ते आधी मला सांग. आता ती पिठी पाण्यामध्ये टाकून पातळ करून घ्यायची. हां ठीक आहे, करून दाखवा हां आपल्याला. पाणी किती टाकायचं? पाणी आता 4 वाट्या घेते. 4 माणसं असतील 4 वाट्या घ्यायचं. हां तर एका हाती टाकायचं. आता मित्रांनो आहे ना, आपण इथे पाणी टाकून घेतलं म्हणजे 4 माणसं असतील ना तर 4 वाट्या पाणी घ्यायचं. तर ते आपण आता वाडक्यामध्ये 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये काय टाकायचं? ही पिठी टाकायची. ओके, पिठी किती टाकायची? 4 चमचे. हो एकदम आपला साधा स्पून असतो ना तोच घेतला आपण. चूल पण पेटताय बघा इकडे. हां ओके, आता हे ढवळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. जराशी चिमूटभरी हळद टाकते. हळद टाकायची 1 चिमूट. ओके हां, आता असं किती वेळ? आता ही ढवळायची किती वेळ अशी? पातळ होईपर्यंत. पण ही एकदम अशी ढवळायची का? नाहीतर ते गट्टे तसेच राहणार. हां बरोबर. हां जरा गट्टे होतात ना ते बारीक बारीक, हां ते तसेच राहणार. हां म्हणून ते एकदम पातळ करून घ्यायचं हां. आणि फोडणीला टाकल्यानंतर अशी ढवळीत राहायची. आता मित्रांनो हे बघा, हे आता बाजूबाजू गट्टे आहेत ना ते आपल्याला पूर्ण घालून घ्यायचे आहेत. दिसतात तुम्हाला? हे बघा, हे बघ असं गोल 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 असं ढवळत राहायचं. तर मित्रांनो आता बघा एकदम पातळ झालेली आहे. आता याच्यात गुठळ्या वगैरे आहेत ना काहीच नाहीत बघा. दिसतं तुम्हाला? ढवळून दाखव जरा. ओके, हे बघा अशी क्लिअर कट झाली आता आपली पिठी. आता आपण इकडे चुलीवर तुम्हाला आता व्यवस्थित आपण शिजवूया आता हिला. पिठी करायला पातेली ठेवलेली आहे. हां त्यात आता तेल टाकते. गरम बघा झाला आता. टाकते. आता तेल टाकलं त्याच्यावर मिरची टाकायची. हां त्याच्यानंतर काय टाकायचं? लसूण टाकते. लसूण टाकते मी काय मम्मा म्हणते. आता काय करायचं? आता कांदा. ओके, कांदा. लाव ना ते लाकडं. हां बघा, आपण आता लसूण आणि आपण हे टाकलंय बघा मिरची. आता मस्त तिची तळतळीत भाजता बघा. कांदा टाकला आपण याच्यात. कांदा टाकला, मिरची टाकली, लसूण टाकली. आता हे जरा ढवळते, नाहीतर करपून जाईल. आता लालसर होईपर्यंत ढवळायची ना? लालसर जरा तांबूस होईपर्यंत ढवळायची. ओके. तर मित्रांनो आता चूल बघा कशी पेटता येते एकदम. चूल पण आता व्यवस्थित पेटायला लागल्या. मग ही चुल्याने पेटत नव्हती, आता लालसर होईल बघा कांदा भाजून. आता आजी हे टाकते आता खाली काय चूल पेटवायला. आता होईल ना ग? आता ही पिठी होते. आता ही पिठी टाकायची ह्याच्यात. तांबूस आता कांदा झाला ना, हां आता ही पिठी होते. ओके. आता होय का मित्रांनो, आता वरती आल्या मिरच्या सगळ्या. हे पाणी टाकायला पाहिजे की आतमध्ये? हो हां. माणसं वाढली की पाणी वाढवायचं. पाणी उलटून टाकलंस. हे खोबरं टाकते. खोबरं टाकलं मित्रांनो.
आता हे काय काय असं मला सांग. हे मीठ, चवीपुरतं मीठ, हां चवीला हे मीठ टाकते. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलं चवीला असं. बोल. आता ही बाजूक बोल. आता ही जाड होते, बाजूनी परतते, अशी जवळ होते. आता अशी घट्ट घट्ट होत जाणार. हा आता ही घट्ट होणार. बरोबर. हा ही बघा, बघितलात? हां ही बघा, झटपट रेसिपी अशी मस्त शेतात भूक होणारी लागली की लगेच अशी खायची. अशी आहे. आणि ही कुर्ताची पेटी सगळ्यांना आवडते. पण सांग तुम्ही पण करून बघा म्हणायचा. तुम्ही पण करून बघा. हां. आम्ही घराकडे करून करतो, पण तुम्ही पण हे आता बघितलात ना, बघा. हां. आता तुम्ही पण करून बघा. तुम्ही पुण्याला येऊन करता ही. होय, आम्ही पुण्याला पण करतो, पण पुण्याला पिठी हा प्रकार लोकांना ठाऊक नाही. हां. आणि इकडे आता पीठ आता कोणाकोणाला देणार तू. आता ही आपल्या पाहुण्यांना, हां. आपेष्टांना. हां. ही बघा, ही दाखव. ही हे बघा मित्रांनो, आता कडा बघा. काढा बघा, ही व्यवस्थित कडा बघून घ्या तुम्ही. हा बघा शिट्टी आहे आता ती, ही व्यवस्थित रटमट शिजते त्याचा. रटमट. आता बघा, वरती आता वरती होत आता ती जातात. काढणार. आता खालीवर झाली का आता वर आपण काढायची तिला. आता याच्यात आपण कोकम पण टाकलंय ना. कोकम आधी टाकायला पाहिजे होतं, पण आम्ही जर आता नंतर शेवटीच टाकतात ते. शेवटीच टाकतात कोकम. होय, होय, शेवटीच टाक. असं मस्त ढवळायचं. चालेल. आपली पिठी तयार झाली आहे. हां. आता ही आपण घरी जाऊन आता हे खाऊ शकतो. आता हे. घरी जाऊन तुम्ही खाऊ शकतो आपण. घरी जाऊन आपण खाऊ शकतो. तशीच तुम्ही पण तुमच्या घरी गेलात की अशीच करून बघा. आणि चालेल. आणि गावाला या आणि म्हणायचं. आणि गावाला पण या. हां चालेल, ठीक आहे. वाटतं कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर खाली लाल कलरचं बटन आहे, सबस्क्राईब करा आणि सोबतची ती बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे मी जसा व्हिडिओ अपलोड करेन तर तशी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. तर चला मग, पानाच्या डोब्यात सुपारीची फोड आणि कोकणातलं माणूस आंब्यासारखं गोड म्हणत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.